मराठवाड्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भीतीने नागरिक घराबाहेर. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बसले हादरे. 7 राज्यांमध्ये विधानसभेच्या 13 जागांवर पोटनिवडणूक. बंगालमधील सर्वाधिक 4 जागांवर मतदान. भाजपने गेल्या वेळी 3 जागा जिंकल्या होत्या. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे 3 जणांचा मृत्यू. आसाममध्ये अद्यापही 17 लोक पुरामुळे प्रभावित. 7 राज्यात पावसाचा रेड अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराने गाठला उच्चांक. सेन्सेक्स 80,481 तर निफ्टी 24,459 वर पोहोचला. विद्यार्थी विजांमध्ये कपात करणार ऑस्ट्रेलिया. भारतीयांवर परिणाम. स्टडी परमिट फीज वाढवल्यानंतर ऑगस्टमध्ये नवीन विधेयकाची तयारी. दुसऱ्या दिवशी हिट अँड रन. नाशिकमध्ये मध्यधुंद कार चालकाच्या धडकेत पायी जाणारी महिला ठार. इंग्रजिंगरीत 123 मृत्यू. बाबाला क्लीन चिट. 6 अधिकारी निलंबित तर 855 पानाच्या अहवालात 132 लोकांचे जबाब. डोडामध्ये वाचलेल्या अतिरेक्यांनी केला हल्ला. स्थानिकांची रसद तोडावी लागेल. दहशतवाद्यांच्या शोधात 4 पथके, हेलिकॉप्टर व ड्रोन. शिवाजी पार्कमध्ये फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता चढला झाडावर. थेट मोदींना आव्हान. युद्ध लढणारे 200 भारतीय रशियातून परतणार. पीएम मोदींनी पुतीन यांना वैयक्तिक समजावले. एजंट्सच्या माध्यमातून कसे पोहोचले. सावंतवाडीत महायुतीत वाद. राजन तेलींची भाजपमधून हक्कलपट्टी करा. दीपक केसरकर यांची मागणी. समृद्धीवरील 2 लाख झाडांसाठी 1.25 कोटी लिटरची 2 शेततळे महामार्गावर पडणाऱ्या पावसाच्याच पाण्याने भरणार. सर्वपक्षीय बैठकीत सुगे सोयरेला विरोध. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत तोडग्याविना. ओबीसी नेते म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करा. बॉम्बवर्षात शांततेची चर्चा यशस्वी ठरते. मोदी म्हणाले, रशिया युक्रेन वादाच्या रणांगणावर तोडगा शक्य नाही. शूटिंग दरम्यान उर्वशी रौतेला गंभीर दुखापत. हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू. हाताला फ्रॅक्चर. कर्नाटकचे भाजप आमदार म्हणाले, राहुल गांधींना थप्पड मारली पाहिजे. ते हिंदूंना हिंसक म्हणतात. शिवजींनी 3रा डोळा उघडला तर राहुल राख होतील. भुजबळांना आवरा. ते महाराष्ट्र पेटवतायत. त्यांनीच सगळे ओबीसी नेते माझ्या विरोधात उभे केले. जरांगे पाटलांचा हल्ला बोल. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणार फजिती. विधान परिषदेत क्रॉस वोटिंग होणार. तुमचे आमदार सांभाळा. संजय राऊतांचा महायुतीला इशारा. तू जे पैसे खाल्ले त्यातील मला 10 कोटी दे. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला धमकी. राजकीय वर्तुळात खळबळ.